श्रीकृष्ण परमात्मने नमः। सजेति सुंदरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिमतमसां राशीन्नाशेति विघ्नानां क्लां ब्रह्म विचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी भवेदां जाड्या अन्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचि नर्तयतु क्षिप्रमेधां देवी सरस्वती। वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्त्रीजाङ्गलिकायमाने संसारहाला मोक्षान्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं। ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मजित्कलाम्। संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहत असताना चांगदेव आळंदीला आले. वाघावर बसून सर्पाचा चाबूक घेऊन ते आले आणि त्याच्या स्वागताकरता माऊलींनी भिंतच चालवली. चांगदेव महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला उठवलं आणि कृपा दृष्टी टाकली. संतांची कृपा दृष्टी असते. दृष्टीचे 3 प्रकार आहेत. सामान्य दृष्टी, लोकांना वाटतं तिने आपल्याकडे पाहिले की आपलं कल्याण होईल. सामान्य दृष्टीने काही होत नाही. याचे उदाहरण म्हणजे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला पाहूनच बोलत होते, तरीही कुरुक्षेत्र समरांगणाच्या वेळी संभ्रम निर्माण झालाच, कुठं ज्ञान झालं. किंवा शिष्टाईच्या वेळेला दुर्योधनाला पाहूनच भगवान श्रीकृष्ण बोलत होते, तरी त्याला तरी कुठं ज्ञान झालं. म्हणजे सामान्य दृष्टीने फार फरक पडतो असं नाही. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला योग दृष्टी दिली. दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. दिव्य दृष्टी देतो पहा, पण त्याचाही फायदा झाला नाही. अर्जुन घाबरला आणि भयेद च प्रव्यथितं मनो मे. हे भगवंता, मी भयाने व्यथित झालोय, मला पूर्वीच रूप झालं. म्हणून त्याचाही लाभ झाला नाही. म्हणून ते कृपा दृष्टीचा शब्द प्रयोग केलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच भक्तियोगामध्ये जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी लिया नुठी ताठी ते तुझिये गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. या ठिकाणी माऊलींनी दृष्टीचं वर्णन नाही केलंय, योगदृष्टीचे वर्णन नाही केलंय. ते तुझिये गुरु कृपा दृष्टी, गुरूंच्या कृपा दृष्टीच मान. आणि ही दृष्टी प्राप्त झाली की पुढचं सगळं वर्णन होणार आहे. मग विषयाचा विसरू पडे, इंद्रियाची कसबस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. हे जे वर्णन केलेले पुढे 17वीचे सन्निदेसी अनुहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावणी, हे केवळ गुरु कृपा दृष्टीच मान. म्हणून ज्ञानेश्वरांनी चांगदेवावर कृपा दृष्टी केली आणि अमृताची अंघोळ झाली. चांगदेव कृतार्थ झाले. आणि चांगदेवाच्या सोबतच्या मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांच्या काय भावंडाला नमस्कार केला. त्यातल्या ज्येष्ठांना यांनी आलिंगनही दिलं. फार मोठा आनंद झाला. नामस्मरणामध्ये सगळे गजर करतायत, कुणी गातायत, कुणी नाचतायत, कुणी
संगीत आलाप देत आहे आणि ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान मुक्ताबाईचं चरित्र गात आहे. आणि ही मंडळी मोठ्या थाटामाटामध्ये इंद्रायणीच्या तीरावर आहे. आळंदी आणि इंद्रायणी पाहून सगळ्यांना आनंद झालाच होता. चांगदेवाने तीर्थविधी केला, या भावंडाची पूजा केली आणि प्रार्थना केली की मला तारावं, मी पतित आहे, मला आपला शिष्य करून घ्या. किती जरी प्रेम निर्माण झाले तरी जोपर्यंत शिष्य प्रार्थना करत नाही, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. अर्जुन जरी इतका सखा होता, नातलग होता, तरी भगवंतांनी एकदम नाही सांगितलं, त्याला तत्वज्ञान नाही दिले गीतेचं. जेव्हा अर्जुन शरण आला आणि शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी आपला शिष्य आहे, माझं कल्याण करा, जेव्हा म्हणाला तेव्हा भगवंतांनी गीता सांगितली. त्याप्रमाणे शरणागती पहिला भाग आहे. गुरुची कृपा होण्याकरता शरणागती असली पाहिजे. केवळ प्रपद्ये प्रपद्ये म्हणून काही होणार नाही. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, कलियुगाचा अवतार श्रीपाद आहे, कलौ श्रीपाद वल्लभा. हे अनेक वर्षापूर्वी आपण लहानपणापासून वाचतो. कृते जनार्दनो देवः त्रेतायाम रघुनंदनः द्वापारे रामकृष्णोच कलौ श्रीपाद वल्लभा. कलियुगात श्रीपादांचा महिमा फार अपरंपार, पण त्याला शरण गेलं पाहिजे ना. गंगा पवित्र आहे, गंगेच्या नावाने इथेही आपल्याला फल मिळतं, पण गंगेचं स्नान तिथे केल्यानंतरच होईल ना. तसं सद्गुरूंची कृपा आम्ही त्यांना शरण जायला हवाय. सद्गुरू नेहमीच कृपा करत असतात, हे लक्षात घ्या. सद्गुरूंची दृष्टी जिथे जिथे जाईल तिथे ते कल्याणच होत असतं. स्वतः माऊलींनी ज्ञानेश्वरी वर्णन केलंय. हे असो दिठी दयावरी झळके, इहा पद्म करो माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी. ते म्हणतात ज्यांच्यावर ही कृपादृष्टी पडते, हे असो दिठी दयावरी झळके, ज्याच्यावर ही कृपादृष्टी पडते, किंवा की हा पद्म करू माथा पारुखे, किंवा हा कृपेचा हस्तकमल त्याच्या मस्तकावर ठेवलं जातं, तो जीवची परी तुके महेशेशी. तो जीव महेश तुल्य होतो. आता सद्गुरूंचा महिमा आहे. प्रार्थना केली. मनवृत्तीनाथ ज्ञानेश्वर आणि सोपान यांनी त्यांना मुक्ताबाईच्या स्वाधीन केली. याला आत्मप्रतीती आणून द्या. आणि चांगदेवाने मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवलं. मुक्ताबाईंनी त्याला चांगदेव 65चा अर्थ समजावून सांगितला. परमार्थातल्या साध्या साध्या गोष्टी फार मोठ्या अभ्यासकाला समजत नाही. त्यामुळे साधं सोपा अभ्यास करावा, क्लिष्ट भागात पडू नये. चांगदेव 65 मराठीतला ग्रंथ आहे आणि मुक्ताबाईंनी तोही समजावून सांगितला. त्यामुळे चांगदेवाने मी करतार्थ सर्व शब्द काढले. मीच मज भासे विश्वासे वसविता, हे सद्गुरु वचने आता प्रतीती आली. आणि ते ऐकल्याबरोबर त्यांना वाटलं की बस मीच सोय, अहम ब्रह्मास्मे याची जाणीव व्हायला लागली. दर्शनेची याच्या स्वरूप साक्षात्कारू, चांगा वटेश्वरू सुखी केला. आणि वटेश्वर चांगाला दिव्य आनंद आता झालाय. 1400 वर्ष योग साधना करून तो आनंद मिळाला नव्हता, तो आता गुरुच्या सन्निधीत मिळाला. कारण चांगले 1400 वर्ष करून सुखी होते असं म्हणाल नाही. वेदांत शास्त्र शिकला, वेदांत शास्त्र शिकला गडला तपात, जो योग दुर्ग चढला मडला यशात, प्रेतात प्राण भरी शक्ती जरी अपांग, आत्मावबोध नसता मनी खिन्न चांग. आत्मावबोध न झाल्यामुळे चांगदेव मनी खिन्न होते असं वर्णन आहे. पण केवळ गुरुच्या कृपेने तो दिव्य आनंद प्राप्त झालेला आहे. आणि चांगदेव स्वतःला मुक्ताबाईचा पुत्र म्हणून घेऊ लागले. शिष्य हा पुत्रच असतो.
गुरुपुत्र ज्याला म्हणायचंय, शिष्य हा गुरुचा पुत्रच असतो. त्याप्रमाणे चांगदेवाने सुद्धा, मुक्ताबाईने सुद्धा पाळण्यात घालून जसं नाव ठेवतात, तसं चांगदेव हे नाव बदलून केशवदास चांगा हे नाव ठेवलेलं आहे. आता हे वर्तमान गावोगावी पसरलेलं आहे आणि मोठमोठे लोक परिवारासह दर्शनाला यायला लागले. सगळ्या वर्णातले 18 अपगड जातीतले लोक येत आहेत. अन्य धर्मीय सुद्धा येत आहेत आणि त्यांनी चमत्कार पाहायला मिळायला लागले. आळंदीच्या चारी बाजूनी पंचक्रोशीची यात्रा वावत नव्हती, एवढे लोक जमले होते. 5 कोस यात्रा, आळंदीच्या बाहेर 5 कोसापर्यंत जिकडे तिकडे जनसमुदाय भरला होता. काशीपर्यंत वार्ता समजली आणि काशीचेही पंडित कबीरांच्या सोबत त्या ठिकाणी आलेले. फक्त रामानंद आले नव्हते, कारण रामानंदांनी समाधी घेतली. सावता माळी, गोरा कुंभार, राका कुंभार, सेना नावी, रोहिदास सांभार, सज्जन कसाई, चोखा मेळा, नामदेव महाराज, काय संतांची मांदियाळी होती त्यावेळेला. जनाबाई, सगळ्या. तीन लाखापर्यंत यात्रा जमलेली. तसा राजा शिष्य झाला म्हणजे गुरुचं महत्व वाढतं. म्हणजे चांगदेव मुक्ताईचे शिष्य झाले म्हणजे या भावंडापैकी एका शिष्य झाले, त्यामुळे बाकीच्या लोकांना काय मग रीगच लागलेली. आता संन्याशाची पोरं हा शब्द कुठेच राहिला नाही. काही दिवसापूर्वी संन्याशाची पोरं अमंगल आहेत, त्याला पाहू नये अशा विचारधारा सगळ्या बदलून गेलेल्या आहेत. आणि सगळ्या प्रत्येकाला वाटतंय की आमच्यासारखं धन्य कोणी नाही. आळंदीला मोठे यात्रेचं स्वरूप आलंय. साधिले बाजार, मांडिले दुकान, पाहिजे तो वाण सिद्ध आहे. व्यवसायी जन आले घेऊन सौदे माल, होईल उकर म्हणती तेथे. आता एवढी यात्रा आली आहे, व्यापारी लोक वगैरे येऊन यात्रा जमली की बाकी व्यापारी येणार. चांगदेवाने विचार केला, एवढी यात्रा जमली आहे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. त्रिलक्ष भोजनाची ऐत सारिली पूजा आरंभिली सद्गुरूची. आणि चांगदेव महाराजांनी 3 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि गुरुदेवांची पूजा करायला सुरुवात केली. इंद्राणीच्या दोन्ही काठावर मंडप उभारण्यात आले. यात्रेकरू व गावातल्या स्त्रिया, पुरुष, लेकर, दास, दासी सर्वांना निमंत्रण दिली आहे. माणसाला नाही, जे बैलगाड्या करून आले होते त्याच्या बैलांना कडबा, चारा, गाईला गवत, घोड्याला दाणा, लेकरा बाळांना दूध, सगळी व्यवस्था केली. स्वयंपाक सुरू झालाय. नाना प्रकारचे मिष्टान्न होत आहेत. काय वर्णन केले त्यात. शेकडो भाज्या आणलेल्या आहेत, नाना प्रकारच्या चटण्या, नाना प्रकारचे भात, लाडू, सगळ्या प्रकारची तयारी झाली. नंतर गुरूंच्या पूजा महाभिषेकाला प्रारंभ झाला. पूजेचे मंत्र म्हणण्याकरता वैदिक ब्राह्मण आणले होते आणि षोडशोपचारे गुरुदेवांची पूजा सुरू केली. वेद घोषाने आकाश दुमदुमून गेलेलं आहे. नामदेवाने पुराण मंत्र न घेता वेद मंत्राने पूजा सुरू केली. पुराण मंत्र कुठे घ्यावेत, पौराणिक मंत्र कुठे घ्यावेत आणि वैदिक मंत्र कुठे घ्यावेत याचे सगळे नियम आहेत. तर वैदिक मंत्राने षोडशोपचार पूजा केली. नामामणे जनार्दन, बहुत संतोषला सोपान, अंगे ब्राह्मण सनातन, शुद्ध अधिष्ठान दिधले. अशा प्रकारे अत्यंत उत्तम पूजा सुरू झाली आहे. पूजा करण्याकरता प्रथम निवृत्तीनाथ, मुक्ताबाई या सगळ्यांचा क्रमाने पूजा सुरुवात केली आहे.
त्या पूजेला सिद्धोपंतांनाही बोलावलं होतं, गिरिजाबाईंना पण बोलावलं होतं. त्यांची सुद्धा पूजा केली. ज्याच्या वंशामध्ये संत जन्मतात ते सामान्य नाहीत, लक्षात घ्या. त्या कुलाची उपासना असते. म्हणून ज्यांच्या वंशामध्ये हे जन्मले, आता सिद्धोपंत तर आईकडचा वंश म्हणा, तरी त्याची पूजा चांगदेवाने केलेली आहे की मातृपक्षाकडून सुद्धा शुद्ध पाहिजे. दोन्ही पक्ष जेव्हा शुद्ध असतात तेव्हाच वंशामध्ये सुपुत्र निर्माण होत असतो. विश्वाला तारक पुत्र तुमच्या कुळात जन्मला, तुम्ही धन्य आहात. चांगदेवाने सर्वांना वस्त्र अलंकार दिलेले आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्या पूजा सुरू झाल्या. मेळवुनिया द्विजा व्युत्पन्नासी असं वर्णन केलंय. व्युत्पन्न म्हणजे विद्वान ब्राह्मण बोलावले. हजारो लोक पूजा पाहतायत. रत्नजडित सिंहासन मांडलेली आहे. चांगदेव राजयोगी होते. चारी भावंड बसली आहे. तेजपुंज कांती आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्ती मुक्ताबाई आणि आचमनापासून पूजेला प्रारंभ झाला. अभिषेक करवला. नाना प्रकारची भरजरी वस्त्र दिले. सोन्याचे अलंकार, मुकुट मागवले. खूप मोठ्या प्रमाणात पूजेचं वर्णन चरित्रामध्ये खूप मोठं केलेलं आहे. पूजा संपन्न झाली. लाखो लोकांचं जेवण झालं. मुक्ताबाईचा अनुग्रह झाला आणि पुढे ते पंढरीची वारकरी झाली. त्यांच्याबरोबर 1400 शिष्य असायचे नेहमी. आता त्यांचं काय करावं? कुठे गेले ते 1400 शिष्य बरोबर? बाकी सगळं तरी सोडलं, कारण चांगदेवाकडे वैभव खूप होत. एखाद्या राजासारखं वैभव असायचं, ते जरी सोडलं तर शिष्याला सोडणार कुठं? पण निघून जा असं म्हणता येत नाही. आणि मुक्ताबाईच्या लक्षात आलं त्या चांगदेवाचा गोतवळा नकली माल आहे. नकली माल आहे. असे बरेच असतात. काही लोक प्रतिष्ठे करता येतात, काही लोक लोकेशणा करता येत असतात, काही लोक उत्तम व्यवस्था होते, काही लोक परिचय आपला वाढतो. या सगळ्या अनेक गोष्टींचा विचार करत असतात. आपल्या मराठीत एक म्हण आहे, हौसे गौसे आणि नवसे. सगळ्या प्रकारचे लोक जमलेले असतात. सगळेच काही उत्तम शिष्य असं नाही. काही शिष्य कामापुरते आलेले असतात. काम झाले की निघून चालले. पुढे गुरुची भेट घ्यायला येत नाही. असे पण बरेच शिष्य आहेत. मुक्ताबाईंनी यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि जो परीक्षेत पास होईल त्यांनाच ठेवून घ्यायचं. पण मुक्ताबाई चांगदेवाला म्हणाली, चांगदेवा, मी आदिशक्तीचा अवतार आहे, मला एक नरबली दे. चांगदेव बोलले, आई साहेब एक का? माझ्याकडे 1400. मागाल तेवढे बली देईल. आणि हे सगळ्या शिष्यांना कळाले की उद्या बली आहे. रात्रीतून सगळे गायब झाले. निष्ठावंत शिष्य फार कमी असतात. समर्थाना कल्याण स्वामी किंवा अज्ञान किंवा मधुकर हजारो शिष्य होते, पण सगळे या पंक्तीला बसले नाही. बहुत रात्रीतून सगळे पळून गेले. कारण कुणाचा नंबर लागतो कुणा ठोक, आपला लागला तर मरावं लागेल. 1400 संप्रदायी परी एकही त्यातून राहिला नाही. हे ज्ञानदेवे युक्ती केली पाही, पाश सर्वही तोडिले. हे ज्ञानदेवाने लीला केली. मुक्ताबाईला बली द्यायचं जरी सांगितलं, ज्ञानदेवाने युक्ती केली, उद्या बली द्यायचं. आता 1400 मध्ये माझा लागला तर, पण 1400 पळून गेले. असं वर्णन महिपती महाराज ताराबादकरांनी भक्तिविजयामध्ये केलेलं आहे. अनेक संतांच्या चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय संतांचं चरित्र कळत नाही. महिपती बुवांचा भक्तिविजय हा प्रत्येकाने अवश्य वाचावा. अनेक संतांचे चरित्र त्यांनी भक्तिपूर्ण अंतःकरणात लिहिले आहे. त्यानंतर चांगदेव गुरूंच्या जवळच राहिला. एक दिवस मुक्ताबाई स्नान करत होत्या आणि
काहीतरी वस्त्र घ्यायचं विसरले होते म्हणून चांगदेवाला सांगितलं, चांगदेवा अरे तो परकर तर घेऊन ये. चांगदेवानी परकर घेतला, गेले, पण त्या स्नान करतायत पाहून दृष्टी मागे फिरवली आणि हात पुढे केले. दृष्टी फिरून म्हणजे पाहून या दृष्टीने तरी हात पुढे केला. तेव्हा मुक्ताबाई म्हणाल्या, हात मेल्या निगुऱ्या. चांगदेवाने ऐकलं आणि परत आले. आज मुक्ताबाई असं कसं म्हणाल, माझ्या वर्तनात की चूक झाली का विचारलं चांगदेवाने. मुक्ताबाई म्हणाले, अरे अजून तुझी भेदबुद्धी गेलीच नाही. इतके वर्ष काय केलं तू? 1400 वर्ष. तुझ्या दृष्टीतून स्त्री पुरुष हा भेद आहेच. निगुऱ्या म्हणजे गुरुकृपा रहित. निगुरा हा शब्द ज्याला गुरु नाही त्याच्याबद्दल वापरला जातो. जरी गुरुकृपा असती तुझवरी. भक्ती विजयामध्ये महिपती महाराज म्हणतात, जरी गुरुकृपा असती तुझवरी, तरी विकार न येता अंतरी, भिंतीस कोणाडे तैसिया परी, मानून पुढे येतासी. अरे तुझ्या गुरुकृपा झाली असती तर या देहाला भिंतीसारखं बांधलं असतं, आणि भिंतीला कोणाडे असतात. यात विशेष काय? जनी वनी हिंडता गाय, वस्त्रे नेसत असती काय, त्या पशुआयसीच मी पाय, तुझ कान ये प्रत्यया. अरे गाय काय साडी नेसून फिरते काय? अरे देह तसाच आहे, हा प्रत्यय तुला काय येत नाही. चांगदेवाला कल्पना आली की आपण अजून कितल्या खालच्या थरात आहोत. मुक्ताबाईंनी परत उपदेश केलाय. भावे भक्ती करोनी वैराग्य जोडसी, तरी तू सुख पावसी निज सुख. मुक्ताईने उपदेश केलाय, जर तू भक्ती दृढ श्रद्धा करून जर वैराग्य प्राप्त केलं तरच तुला निज सुखाची प्राप्ती होणार आहे. ज्ञान तत्व करी करी हा विचार, निर्गुणाकार निरामय. अरे परमात्माला आकार नाही, निर्गुण निराकार परमात्मा आहे. सांग्या सोय धरी ज्ञान वटेश्वरी, मुक्ताई जिव्हारी बोध करी. त्या चांगदेवाला मुक्ताबाईने असा उपदेश केलेला आहे. मुक्ताईचा पुत्र चांगदेव, त्याच मुक्ताबाई जणू काही पाळण्यात घालून जो का देत आहेत त्याचा उपदेश देतात. अशी गुरु, अशा माता भेटता अवघड आहे. मदालसा नावाची राणी होती, तर त्या मदालसीने आपल्या पुत्रांना उपदेश केलाय. सुंदर ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलंय. हा प्रसंग अवश्य जाणून घ्यावा. मदालसीचं चरित्र आणि मदालसीचा उपदेश. फक्त अलर्काला व्यवहार शिकवलाय, बाकी जे सुबाहू, विक्रांत, शत्रुमर्दन याला जो उपदेश केलाय तो प्रत्येकाने आपल्या जीवनात वाचून तरी पाहावा. मुक्ताबाईंनी अनेक अभंग उपदेश लिहिलेले आहेत. मग निवृत्तीनाथे कृपेच्या सागरे आणि ज्ञानेश्वरे सोपान देवे, निरविला चांगा मुक्ताई प्रती, याची करा प्रतीत आत्मज्ञानी. चांगदेव चरणी न्यासिला मस्तक, मुक्ताबाई हस्त ठेवी माता. आणि मुक्ताबाईंनी कृतार्थ केलेलं आहे. आणि यामध्ये अनेक पुढा सत्संग आले, किती चर्चा झाल्या. खूप खूप म्हणजे जेव्हा संत भेटतात ना, संतांच्या भेटीमध्ये जो काही आनंद प्राप्त होतो तो इतकं कुठंच मिळत नाही. म्हणून संतांच्या जेव्हा भेटी होतात नेहमी संताजवळच राहावं, सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. जरी ते उपदेश देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. नेहमी संताजवळ राहावं. आता नेहमी जमत नाही, पण जेव्हा दोन संत एकत्र येतात तेव्हा तरी अवश्य राहावं, कारण दोन संतांच्या भेटीतून जो आनंद होतो तो काही वेगळा आहे. बरेचशा रचना आहे, थोडं सगळं काही चिंतन आपल्याला करता येणार नाही. चांगदेव महाराज म्हणतात, आरत ये रे धाकटे मुला. म्हणजे हा मुक्ताबाईकडून झालेलं आत्मज्ञान काढून पाहण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी प्रश्न केलेला आहे. त्याचा संवाद आहे. आरत ये रे धाकटे मुला. ज्ञानदेव म्हणतात, कशान आलं थोरपण तुला. तू मोठा कसा मला लहान म्हणतोस, धाकटे मुला. मला धाकटे म्हणतोस,
तू मोठा कशावरून झाला? इलूस की रे दिसत पोर. चांगले म्हणतात अरे तू माझ्या लहान दिसतोस ना. ब्रह्मी काय रे लहान थोर. त्यानंतर म्हणतात ब्रह्मामध्ये लहान थोर कुठला आलं रे? शरीर सोडून दे ना. शरीर लहान थोर त्याचा संबंध नाहीये. परब्रह्मामध्ये लहान थोर नाहीये. ब्रह्म तुला ठाव आहे. ब्रह्म तुला ठाव आहे का? ब्रह्म तुला ठाव आहे. चांगदेव महाराज विचारतात. ज्ञानेश्वर म्हणतात सर्वा घटी तेची आहे. अरे ठाव काय? सगळ्या घटात तेच भरलेलं आहे. ब्रह्मी नाही भेदाभेद. चांगदेव महाराज विचारतात ब्रह्मात भेदाभेद नाही का? याचं ब्रह्म वेगळं त्याचं ब्रह्म वेगळं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसे बोले चारी वेद. अरे मी काय? चारी वेदाने हेच सांगितलं एकमेवाद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन एकमेव अद्वितीयम ब्रह्म एकम सत विप्रा बहुधा वदंती. एकच ब्रह्म आहे. त्यात भेदाभेद कुठला आला? तुझा भेद का गळाला? चांगली म्हणे विचारलं मग तुला कसं काय कळालं? तुला एवढा भेद का नाही झाला? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूने बोध केला. सद्गुरूने मला सांगितलं. बोध म्हणजे काय रे गड्या? बोध म्हणजे काय? आत्मस्वरूपी पाहो वेड्या. अरे बोध म्हणजे काय? आत्मस्वरूपाकडे पाहण्याची दृष्टी देतात गुरु. अंतर्मुख करून टाकतात. सद्गुरु कृपा दृष्टी करी उलटी. सामान्याची दृष्टी बहिरंग आहे, बाहेरच फिरत असते. पण सद्गुरु कृपा काय करतात? ती दृष्टी उलटी करतात आणि जिथे वस्तू आहे तिथे ती दृष्टी जायला लागते. अंतर्मुख झाले की सगळं कार्य होतं. एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधीयताम. एकांतामध्ये अंतर्मुख होऊन बसावं आणि मी कोण, मी कोण याचा विचार करा. इलुसत मूल बाट मोठ थोरपण असून ताट चोड. सुंदर संवाद या दोघांचा. खूप मोठा प्रकरण आहे ते सुद्धा. याप्रमाणे रूपकाच्या दृष्टीने चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा संवाद चालू आहे आणि ज्ञानेश्वरांनी यातून उपदेश केलेला आहे. चांगदेव त्यांनाही गुरुच्या ठाई मानत असत. एवढेच नव्हे तर चारी भावंड असते गुरु मानत असत. जेवढे संत आहेत तेवढे गुरु आहेत. आजकाल लोक भांडतात संप्रदायवाद. ते आमचे, हे आमचे, ते तुमचे. त्यांना गुरुतत्व कळालेलंच नाहीये. सद्गुरु मात्र मुक्ताबाईला म्हणत असत. सगळे संत जरी एक असले तरी आपले सद्गुरु विशेष आहे. लक्षात. सगळे संत सद्गुरु जरी असले तरी आपल्या सद्गुरूंची महती हे विशेष आहे. कारण त्यांनी आपल्याला बेडा पार करायचं व्रत घेतलेलं आहे. आणि हळूहळू यांचं आपसामध्ये खूप प्रेम वाढलेलं आहे. आणि ब्रह्मदत्त जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा हा शंकराचार्यांचा सिद्धांत, दशोपनिषदांचा गाभा तो मुक्ताबाईंनी याला निष्ठम सांगितलेला आहे. आता सत्संग नित्य चालू आहे. आणि यानंतर चांगदेव महाराज पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायला निघाले. ज्ञानेश मुक्ताबाई यांचं आराध्य दैवत पंढरपूरचं दैवत आहे. त्यांच्या भक्तीनेच उपदेश चांगदेवाला केला. त्यांनी भक्तीचा उपदेश चांगदेवाला केलेला आहे. त्यामुळे त्यांना पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि पंढरीला गेले. चंद्रभागेत स्नान केलं. दक्षिणा तीर्थविधी केला. पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि संतांचं असं वर्णन केलंय की नंतर पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर संतांचं वर्णन अभंगात केलं आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेले. पांडुरंगाला पाहिलं, दर्शन घेतलं, स्तवन केलं, नमस्कार केला. चांगदेवाने मनोभावाने पांडुरंगाची पूजा केली. आराध्य देवाचं दर्शन घेतलं आणि गरुड खांबाजवळ येऊन नाचले. तिथे नाचतात लोक. गरुड खांबाजवळ येऊन भक्तीमध्ये नाचतात.
पांडुरंगाच्या सन्मुख खाली बसून ध्यान करू लागले. इतक्यात एक वृद्ध स्त्री आपल्या विधवा सुनेबरोबर तिथे आली. गर्दी नसेल तेव्हा जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, बाहेर येऊन गरुड खांबाला आलिंगन द्यावं आणि तिथे बाजूला कुठेतरी बसून ध्यान करा. ते 4 खांब नाहीये, ते 4 वेद आहेत. त्याला 4 खांबी मंडप म्हणतो आपण. ते 4 वेद आहेत. 4 वेदांनी तो खांब मंडप धरलेला आहे. त्या ठिकाणी बसून थोडं ध्यान करावं. इतक्यात एक वृद्ध विधवा स्त्री सुनेला घेऊन बरोबर आली. सुने ही विधवा. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि कोणीतरी महायोगी दिसतोय म्हणून त्यांनाही नमस्कार करायला ती आली आणि सुनेला सांगितलं नमस्कार कर. सुनेचं दर्शन झाल्यानंतर आपण दर्शन घ्यावं म्हणजे मागे थांबली. सून दर्शन घेत असताना बांगड्याचा आवाज आला आणि कुठेतरी साध्वी आपलं दर्शन घेत आहे म्हणून त्यांनी पुत्रवती भव आशीर्वाद दिला. सून होती विधवा. विगत धवा पती गेला होता आणि फक्त बांगड्याचा आवाज ऐकू आला. ध्यानात बसले होते डोळे बंद करून आणि बांगड्याचा आवाज ऐकू आला म्हणून तिने आशीर्वाद दिला पुत्रवती भव. सुनेला एकदम आश्चर्यासारखं वाटलं. हो, पती नाही पुत्रवती कशी काय होणार? आणि सासूला हळू सांगितलं असं असं म्हणताय. सासू आली पुढे. अहो महाराज, जरा डोळे उघडे ठेवून आशीर्वाद देत जा. कुणाला काही आशीर्वाद देता काय? अहो माझा मुलगा जाऊन बरेच दिवस झाली आणि काय सुनेला पुत्र कसा काय होणार? चांगदेवाने डोळे उघडले. करणार का? आशीर्वाद दिला. ते बोले बाई, माझा आशीर्वाद खोटा नाही ठरणार. माझा आशीर्वाद खोटा नाही ठरणार. आवडीचा नवरा मेलाय ना, त्याची काय वाट? पती वाचून पुत्र कसा काय होणार? सांगते म्हणाले, इतर नवरा मरून किती दिवस झाले? 6 महिने. सांगते म्हणाले, त्याच्या अस्थी आहेत का? वृद्धा म्हणाले, होय महाराज, त्या टाकायच्या राहिल्यात गंगेला, त्या अजून घरी ठेवल्या तशा. जा त्या अस्थी घेऊन या. लगेच म्हातारी धावत घरी गेली. तिला नातू व्हावं फार इच्छा. हो, वंशाला दिवा असणं महत्वाचं आहे. आता लग्न झालं मुलाचं आणि 6 महिन्यात मुलगा गेला, संतती झाली नाही आणि त्या आजीला वाटायचं सासूबाईला की आपल्याला मुलगा व्हावा. म्हणजे लगेच घाईघाईत गेली आणि तिने अस्थी घेऊन आली आणि चांगदेवाने त्यातली एक अस्थी घेतली आणि उगाळली आणि त्याची गोळी तयार केली आणि सुनेला खाण्याकरता दिली किंवा गंधासारखा भाग काढला आणि तो पिण्यासारखा दिला आणि सगळे लोक पाहत होते. लोक म्हणाले, अरे म्हातारी कुणाच्या वेड्याच्या नादाला लागली. आणि धार्मिक लोक खूप भेटतात. आता कुठं होऊ शकतं काय? नवरा गेला आणि कुठे अस्थी उकाळून काय मुलगा होता असतो काय? असा राष्ट्रपतीची गरज राहिली नसती. पण सासू सुनेची चांगदेवावर धड दिसतात. सासू म्हणाली, अगं घे, येऊन टाक. तुझ्या नवऱ्याच्या अस्थी आहेत, काय बिघडत नाही. तू मेलीस तरी तुझ्या देहात काही बिघडणार नाही. आणि झाला मुलगा तर वंशाला दिवा निघेल ना. एरवी आमचा वंश बुडालाच आहे. मला एकच मुलगा झाला. त्याचे वडील एकटेच होते, त्याचे आजोबाही एकटेच होते. आतापर्यंत वेल आला पण आता मोडला. अगं साधूचा महिमा अगम्य आहे. सासूने सांगितलं, एक शिवून घे. आणि सुन म्हणाली, आई मी एक घेतलं आणि गर्भवती झाले तर लोक मला नावं ठेवतील. सासू म्हणते ते मी पाहून घेईन. मला कोणाची गरज नाही. मला माझा वंश वाढण्याची गरज आहे. आणि या तुझ्या नवऱ्याच्या अस्थी आहेत, कुठे जाराच्या नाहीये. बघू काय होतं ते. आणि सुनीने ते चांगदेवाने दिलेलं औषध म्हणा थोडक्यात ते घेतलेलं आहे आणि काही दिवस झाले आणि गर्भवती झाली. लोक नाव ठेवू लागले. लोक बोलणार
संतांच्या कृतीलाही लोक बोलतात. लोक बोलायला लागले. म्हातारी मात्र रोज पांडुरंगाच्या दर्शनाला जायची. रोज पांडुरंगाला सांगायचं. सासूसुरांचा पक्का निश्चय झाला होता. भाविक लोक आश्चर्य करत होते. आश्चर्य म्हणले अघटित घटना घडलेली आहे. श्रद्धावान विश्वास ठेवतो, अश्रद्धावान कुतर्क करतो. आपण वेदी नाही वाखाणले ते या वैष्णवानी केले. वेदामध्ये वर्णन नाही ते या संतांनी केलेलं आहे. संतांमध्ये अन्यथा कर्तव्य सामर्थ्य असतं, ते करू शकतात. म्हणून त्याबद्दल एवढं काही विचार करायची गरज नाही. पण लोकांना काहीतरी टवाळी करायला एक विषय लागत असतो. 9 मास पूर्ण झाले, बाळंती झाली आणि मुलगा. सासू सुनेला खूप आनंद झाला. प्रसाद मात्रे विधिवेची बाळ जन्मला केवळ भात लवंडा. मुलगा दिवसेदिवस वाढू लागला. मुलाची मुंजे करावी असं वाटलं. सर्व आप्त जातीवर्गाला निमंत्रण दिले तर सगळ्यांनी वाईट टाकलं. घरी श्रीमंती होती बाईच्या घरी, म्हणजे सगळ्या गावाला जेवण दिलं. पण गावातला एक मनुष्य सुद्धा जेवायला आला नाही. चांगदेव महाराजाकडे जाऊन सांगितले, महाराज असा एक मुलगा झालाय, म्हणून आपण मोठा उत्सव करावा या निमित्ताने निमंत्रण दिले. कोणी सुद्धा नाही. तुम्ही काळजी करू नको, तुम्ही स्वयंपाक चालू ठेवा. मुंजीचा सर्व सामग्री गोळा कर आणि उत्सव करा मुंजीचा. मी मुंजे लावून देतो. आणि सर्व सामान चंद्रभागेत कुंडलिकाच्या जवळ घेऊन चला. जागा पुरणार नाही, लोक एवढे येतील, तर वाळवंटावर करा. आणि स्वयंपाकाची व्यवस्था चंद्रभागेच्या वाळवंटात केली. अफाट साधन सामग्री. आता चांगदेवाचा संकल्प आहे की मी करून देईन, त्यामुळे अफाट साधन सामग्री जमलेली आहे, पक्वान तयार झालेली आहे. आणि पोरासह सुनेला घेऊन मुंजीला बसलीये स्वतः म्हातारी. चांगदेव महाराजांनी वैदिक विधीनं यथासांग मुंजी केली. सर्व विधी आटोपले. नंतर भोजनाचा कार्यक्रम सुरू झाला. चांगदेव म्हणाले, लोक येवोच, अगर नाही त्यांना परत एकदा बोलावणं पाहिजे. त्याप्रमाणे परत काही माणसं शिष्य होती ती गेली. तरी सांगितलं आम्ही येत नाही, आम्ही येणार नाही. गावातून माणूस फिरून आला. म्हटले, महाराज कुणीही जेवायला येत नाही. नाही येऊ देत, काय हरकत नाही म्हणाले. त्यांचे बाप येतील. चांगदेव महाराज म्हणाले, हे येत नाहीत ना, न येऊ दे, यांची बाप जेवायला येतील. आपण त्याच्या बापाला बोला. म्हणून चांगदेवानी हातात अक्षता घेतल्या आणि गावातील सर्व ब्राह्मणाच्या पित्रांना व देवांना आवाहन केले. अक्षता घेऊन त्या सगळ्या ब्राह्मणाच्या पित्रांना आणि देवांना आवाहन केलं. आणि त्यांचे सर्व पितर व देव स्वर्गातून आले आणि पात्रावर बसू लागले. श्लोक व मंत्राचा गजर होऊ लागला. चंद्रभागा दुमदुमू लागली. गावातले लोक म्हणू लागले, जेवायला कोणाला असेल? आपण तर कोणीच गेलो नाही सगळे, मग जेवायला कोण गेला असेल? म्हणून ही मंडळी पाहण्याकरता आली आणि प्रत्येकाला आपला आपला बाप दिसायचा. गेलेला बाप दिसायचा. आणि हा म्हणता ही बातमी सर्वत्र पसरली. सर्व गावच उठले आणि अरे बापरे, चांगदेवाचा अधिकार आम्हाला कळाला नाही बरं का, आम्ही चुकीचा अर्थ काढला, म्हणून आम्हाला प्रसादापासून वंचित झालो आम्ही आणि जेवायला जायला पाहिजे. आपले पितर जेवत आहेत, आपल्याला जेवायला काय हरकत आहे? चला आता संकोच नको, आता अनुमान करायला नको, त्याचा शेष घेऊया आणि आपण कृतार्थ होत्या, असे म्हणून सगळे लोक झुंडीच्या झुंडीत निघाले. तो मुलगा स्वतः आपल्या हाताने सर्वांना भात वाढत होता. त्याची मुंजे केली त्या म्हातारीचा नातू तो भात वाढत होता. आणि जो तो मला 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 वाडा काही करायला लागले. भांड लहान दिसायचं, पण भात काढेल तेवढा अक्षय पात्रासारखा. प्रत्येकाला वाटतं आपल्याला पुरेल की नाही, भांड लहान आहे, आपल्यापर्यंत पोहोचेल की नाही. पण लोकांनी गडबड केली आणि त्या गडबडीमध्ये ते भाताचं भांड लावून गेलं. अरे रे, असा कसा तू भात लावणला?
असे लोक म्हणू लागले, म्हणून त्यांचं नाव पडलं भातलवंडे. अजून हा परिवार आहे पंढरपुरामध्ये, हा भातलवंडे परिवार अजूनही आहे. निळा म्हणे जिही प्रेते उठविली, वरदे उपदविली बाळे स्त्रिया, प्रसाद मात्रे विधिवेसी बाळ, जन्मला केवळ भातलवंडा. निळोबा रायाने सुद्धा याचं वर्णन केलंय की ते भातलवंडे, भात भांड लवणलं गेलं म्हणून त्यांचं नाव भातलवंडे असं पडलेलं आहे. याप्रमाणे चांगदेव महाराज मुक्ताबाईच्या कृपा प्रसादाने उच्च स्थितीला प्राप्त झाले. ज्ञानेश्वर मुक्ताबाई सारखी त्यांना योग्यता प्राप्त झाली. त्यांनी पाहिलं चमत्कार सिद्धीचे असतात. आता हे भक्ती सामर्थ्य, सिद्धीच चमत्कार, भक्तीचं सामर्थ्य लक्षात. भक्तीमध्ये चमत्कार नाहीये, चमत्कार तिथे, जादूगिरी तिकडे, पण भक्तीमध्ये चमत्कार नाही, सामर्थ्य असतं भक्तीचं. चांगदेव बरेच दिवस राहून निघून गेले. पुढे त्यांनी पुणतांब्याला समाधी घेतलेली आहे. चांगदेवाला उपदेश केल्यानंतर ही मंडळी आता आग्र्यावरून सुवर्ण पिंपळाच्या पारावर सिद्धेश्वरांच्या समोर कथा करू लागली. चांगदेवाचं चरित्र जास्त कुठे उपलब्ध नाही. जेवढे चरित्र होतं ते आपल्या समोर मी सांगितलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांच्या भेटी करता दुरून दुरून लोक येत आहेत, लांबून लांबून लोक येत आहेत. पंढरपूरला असणारे नामदेव महाराज, नामदेवांचा जन्म नरसीचा आहे. बरेच लोक पंढरपूरचा म्हणतात. पंढरपूरला नंतर हे स्थायी झाले, पण हे नरसी बामणी हिंगोली जिल्ह्यामध्ये जे गाव आहे ते नामदेवाचं जन्मस्थान ते आहे. नामदेव महाराज आले. त्याला मुद्दाम पांडुरंगाने पाठवलं होतं. नामदेव महाराज पांडुरंगाचे निस्सिम भक्त. पांडुरंगावर अत्यंत विश्वास, पण गुरु केला नव्हता. जरी देव जरी भेटला तरी गुरु करावाच लागतो. देवानाही गुरु करावा लागतो. इथं आल्यानंतर सद्गुरु वातुन वातुन विफळ जिणे, यातवाकडे काय शुक सांगे भार्गवीला, कृष्णे वाहूनला कडे काय. सद्गुरु वातुन वातुन विफळ जिणे, यात वाकडे काय. सद्गुरु शिवाय जगून विफळ वाया जीवन आहे. यात खोटं काहीच नाही. कारण शुक सांगे भार्गवीला, कृष्णे वाहून लाकडे काय. नाही तर कृष्णाने लाकडं वाहिलीच नव्हती संदीपनीच्या आश्रमात. म्हणून गुरुची अत्यंत आवश्यकता आहे. पण नामदेवाने गुरु केला नव्हता. पांडुरंगच माझं सर्वस्व आहे. देव भेटला तरी ज्ञान होता असं नाही. म्हणून त्याला पांडुरंगाने स्वतः ज्ञानेश्वराकडे पाठवलं होतं. कारण इथे ज्ञानेश्वर महाराजांची कानुगाडणी करतील आणि कारण आपण सांगितलं नाही पटणार तर आपल्याशी जो लाड काय, आपलाच हट्ट पुरा करतो. जिथे लाड आहे तिथे हट्ट आहे, आणि हट्ट म्हणला की मग संपलं, काही बोलता येत नाही. अशी परिस्थिती आहे. गुरुची काय गरज आहे? देव भेटल्यानंतर गुरुची काय गरज आहे? अहो, देव भेटला तरी गुरु करावाच लागतो. गुरुची सेवा कशी काय करणार? गुरु प्रत्यक्ष असले पाहिजेत. कधी गुरुला शंका समाधान करायचंय, गुरु मान्याने होत नाही. गुरु मान्याने होत नाही. गुरु प्रत्यक्ष, गुरुना कधी घरी बोलवायचंय, गुरुची सेवा करायची आहे, गुरुच्या मुखातून आपण उपदेश ऐकायचा आहे. हे कसं करणार? आजकाल बऱ्याच ठिकाणी मानण्याची पद्धत आहे. 500 वर्षापूर्वी होऊन गेले त्यांना मी गुरु मानतो. अहो, तसं मानता येत नाही. मी वशिष्ठांना गुरु मानतो. मी वशिष्ठांना गुरु मानतो याचा अर्थ भगवान रामचंद्र माझे गुरुबंधू झाले, शंकाच नाही. कारण मी वशिष्ठांना गुरु मानतो. पण झाला का एवढा अधिकार माझा आला का? मान्याने होत नाही. प्रत्यक्षात गुरुना शरण गेलं पाहिजे आणि गुरूंची कृपा, आपल्या प्रत्यक्ष गुरूंची कृपा झाली पाहिजे. पंढरपुरापर्यंत कीर्ती पोचली होती. नामदेव महाराज आले. प्रसंग असा तो की एके दिवशी नामदेव महाराज देवाला म्हणाले, देवा, आळंदीला कुठेतरी फार मोठा संत झालाय म्हणे, बालयुगी म्हणतात,
त्यांनी रेडा बोलवला, भिंत चालवली, पितर बोलावले. हे तर जाऊन पाहण्याची इच्छा आहे. पांडुरंगाच्या मनात तेच होतं. बुद्धीचा दाता पांडुरंगाच आहे, लक्षात घ्या. नामदेव पांडुरंगाला सोडून कधी जाणार नाही. पण नामदेवाच्या अंतःकरणात ही जी प्रेरणा दिली ती भगवंताने दिली, कारण तिथे गेल्याशिवाय याचं कल्याण होणार नाही. म्हणून नामदेवाच्या मुखातून वाक्य बदलून घेतलं की मला जवळ एकदा पाहायची इच्छा आहे. पांडुरंगाच्या मनात हे होतं, ते म्हणजे अवश्य जा नामदेवा, अवश्य जा. अरे आळंदीला पंढरपूरचं स्वरूप आलंय, जाऊन पहा तर किती साधुसंत गोळा झाले आहेत. नामदेव मोठ्या आवडीने आळंदीला गेले आणि नामदेव महाराज आळंदीत आल्याबरोबर सर्व संत मंडळीला आनंद झाला. निवृत्तीनाथ महाराजांनी नामदेवाला पाहिल्याबरोबर उठून समोर गेले. संत महात्मे आले की उठून समोर जावं, स्वागत करावं. आपण कुठल्याही कामात असो ते काम सोडावं आणि संतांचं स्वागत करावं. कुठलंही काम सोडून द्या. आम्ही भगवंताची पूजा करतो तर पूजा सुद्धा सोडावी आणि संतांचं स्वागत अगोदर करावं. करिता देवार्चन, घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. करिता देवार्चन, घरा आले संत जन. आम्ही देवपूजा करायला लागलो आणि काही संत महात्मे घरी आले. देव सारावे परते, देवपूजा बाजूला ठेवून द्या आणि संत पूजावे आरते. जर संताला वाट पाहायला तुम्ही लावली, त्यांना बसवून ठेवलं आणि पूजा करत राहिली, तर तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ज्या अक्षता देवावर टाकता त्या अक्षता नसून देवावर दगड टाकल्यासारखं देवाला वाटतं, दगडांनी मारल्यासारखं वाटतं. म्हणून संतांचं स्वागत करण्याकरता आपले निवृत्तीनाथ महाराज सुद्धा पुढे गेलेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ ज्ञानेश्वर वगैरे सगळे निघालेले आहेत. कुठले निवृत्ती संताच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. निवृत्तीनाथांनी ओळखलं पंढरपूरचे प्रेममूर्ती असणारे नामदेव महाराज. ज्ञानेश्वर ज्ञानमूर्ती, निवृत्तीनाथ वैराग्यमूर्ती आणि नामदेव महाराज प्रेममूर्ती. पंढरीचा प्रेमा घरा आला. गेली प्रदक्षिणा, वंदले चरण, झाला अभिमान नामयासी. निवृत्तीनाथांनी त्यांना प्रदक्षिणा घातली नामदेवाला. आता इथे स्थितीमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. माझ्यावर पांडुरंगाची कृपा आहे म्हणून मी मोठा भक्त आहे ही जाणीव नामदेवाला, आणि सर्वाभूती परमात्मा आहे त्यामुळे निवृत्तीनाथांनी प्रदक्षिणा घातली, वंदिले चरण, नमस्कारही केला. नमस्कार करत जा, काय बिघडत नाही कुणालाही केलं. काही लोकांना वाटतं आम्ही कसं काय नमस्कार करणार, आम्ही महाराज आहोत. तशीच बसा. नम्र झाला भूता तेने कोंडिल्य आनंद. जो भूत मात्र नमस्कार त्या व्यक्तीला नाहीये, त्याच्या वयाला नाहीये. गुणा पूजा स्थानम गुणीशुनच लिंग नच वया. त्यांच्या आत्म्याच्या आत्मतत्वाला नमस्कार. म्हणून पंढरपूरला पहा अजूनही लहान मोठे काही भेद नसतो. पंढरीसी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपूरला सगळे एकमेकाच्या पाया पडत असतात. निवृत्तीनाथाने नमस्कार केला, झाला अभिमान नाम यासी. नामदेव महाराज अजून थोडे ताड झाले. आम्हाला यांनी नमस्कार केला, एवढे मोठे चमत्कार यांनी केले, पण शेवटी तरी आम्हाला नमस्कार केला. देवाचे जवळी आम्ही निरंतर, याची अधिकार नमस्कारा. बरोबर आहे, आम्ही देवाच्या जवळ असतो, पांडुरंगाची खास आम्ही, त्यामुळे नमस्कार केला, बरोबर, याचा अधिकार आहे. नित्य समागम हरीच्या चरणी ते आणि आम्ही देवभक्त. नामा म्हणे काय वंदू याचे चरण, अंगे परब्रह्म मजपासी. नामदेव म्हणतात मी याचे पाय कशाला पडू. नामा म्हणे काय वंदू यांचे चरण, अंगे परब्रह्म मजपासी. परब्रह्म माझ्या जवळ राहते नेहमी, मी यांचे पाय कशाला पडू. कुठले ज्ञानेश्वर केले ते वंदन, मस्तकी चरण नमस्कार दिले. लगेच ज्ञानेश्वर महाराज उठले हो, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवाचे पाय धरले. स्वतः नामदेवाच्या गाथ्यात नामदेवाने लिहिलेलं आपली अवस्था संत महात्मे प्रगट करतात. याप्रमाणे निवृत्तीनाथाने नामदेवाचे दर्शन घेतले, नामदेवास प्रदक्षिणा गेली आणि पंढरपूरचा मूर्तिमंत प्रेमाचा पुतळा आलेला आहे म्हणून नमस्कार केलेला आहे.
निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं. नामदेवाने निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं नाही. वारकरी संप्रदायात परस्परांना पाया पडण्याचा प्रघात आहे. इतर संप्रदायामध्ये परस्पराला नमस्कार नाही, पण वारकरी संप्रदायात मात्र उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही. एकमेकाच्या पडती पाया म्हणती तया नागवावे, पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. पंढरपूरच्या लोकांना कुठेच अभिमान नाही, एकमेकाच्या पाया पडतात. पण नामदेव महाराजांनी मात्र नमस्कार नाही केला. ते म्हणतात आम्ही अखंड देवाजवळ राहतो आणि यांनी आम्हाला नमस्कार करावा, आम्ही यांना नमस्कार करायची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराज उठले, त्यांनी नामदेवाच्या पायावर डोकं ठेवलं. नामदेव मनात म्हणाले आम्ही श्रेष्ठ भक्त असल्यामुळे यांनी आम्हाला नमस्कार केलाय. सगळी लोक म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींनी नमस्कार कसा काय केला हो याला. लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. सोपानदेव आले, सोपानदेवानेही नमस्कार केला. नामदेव मनात म्हणाले एक मुलगी मात्र का करत नाही, ही मुलगी नमस्कार का करत नाही. मुक्ताबाईंनी नमस्कार नाही केला. ती आदिशक्ती आहे. ज्याला जसं शिकवायचे तसं शिकवत असते आदिशक्ती परंपरा आहे. मुक्ताबाईंनी नखशिखांत नामदेवाला पाहिलं. नम्रतेचा काही लवलेश दिसला नाही. आहे प्रेममूर्ती. प्रेम असणं वेगळे, नम्रता असणं वेगळे. नम्र व्हायला पाहिजे. तिने भूमी ओळखली की यांच्या मनामध्ये भगवंताच्या जवळ आहे म्हणून मी नमस्कार करायची गरज नाही असं वाटतंय. आणि नामदेव बोलायला लागली. आता इथे आर्य तुरेवर भाषा बोललेली आहे. ते काय नामदेवा, देवाच्या जवळ अखंड राहतोच आणि अहंकार गेला नाही. एक वाक्यात सगळं सांगून टाकलं. अहंकार, देवाच्या जवळ राहायचा अहंकार, रोज देवाच्या दर्शनाचा अहंकार, देवाच्या कृपेचा अहंकार. मी असं मागितलं देवाने पूर्ण केलं याचाही अहंकार. हा देवाची कृपा त्याचं मोठेपण आहे. आपला अहंकार काय? आमच्यावर कीव केली, आमच्यावर दया केली म्हणून त्याने आमच्यावर हे दाखवलं आम्ही मोठेपण सांगणार. काही नाही. लक्षात घ्या आपला अहंकार खोटा आहे. हा अहंकार गळून पडला पाहिजे. जोपर्यंत अहम आहे तोपर्यंत परमात्मा दूर आहे. लक्षात घ्या. जब मैं था तब हरि नहीं, अब हरि है मैं नाही. प्रेम गलियत साकरी दो में तो तामे दोन समान. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा वारा सुद्धा लागता कामा नाही हो. परमार्थामध्ये अहम घातक आहे. अहम घातक आहे. पांडुरंगाच्या जवळ आहात, मोठ्या मनाने राहायला पाहिजे. दुसऱ्याचे दर्शन घेतल्याने तुम्हाला आपला अपमान होईल असं वाटतंय काय? आपल्याला सगळं जग नमस्कार करतं, आपण त्यांना काय नमस्कार करावा असं तुम्हाला वाटतंय? हे आंधळेपणाचे डोहाळे आहेत नामदेवा. आंधळेपणाचे डोहाळे आहेत. कल्पतरू खाली इच्छिले ते फळ मिळत असता तुझ्या हातात नरुटी कशी काय राहिली? अरे तू कल्प वृक्षाजवळ बसलाय, त्या पांडुरंगाजवळ बसलाय. तुझ्या हातात काय असायला पाहिजे कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर? पण तुझ्या हातात ही नरोटी आहे. अहंकार ही नरोटी आहे. घरी जरी कामधेनू असली तरी ताक मागायला गेल्यासारखी तुझी परिस्थिती आहे. आज मी दर्शन करणार नाही नामदेवाचं. मुक्ताबाई म्हणाला मी दर्शन घेणार नाही त्याचं. त्याला म्हणावं पहिला अभिमान दूर करा. मुक्ताबाई स्पष्ट बोलायचं.
म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शना अभिमाना दूर करा. मुक्ताबाई म्हणते मी दर्शनाला जाणार नाही, आधी त्याचा अभिमान दूर करा, कारण अभिमानामुळं काही सार्थ होणार नाही. निवृत्ती ज्ञानेश्वर रूपात म्हणतात, अगं मुक्ता नुसत्या ज्ञानाच्या गप्पा काय सांगतेस? अगं या नामदेवानं भक्तीच्या जोरावर देवाला ऋणात बांधून ठेवलेलं आहे. किती मोठी भक्ती त्याची. भाविक असणारे नामदेव, कबीर, रोहिदास, सांबार, बहिरा, पिसा हे धन्य आहे. जर त्यांची पायधुळी बंधन केली तर स्वतःच काय पण वंशाचा उद्धार होतो. अशी बोलत असता मध्येच नामदेव म्हणाले, मुक्ताबाई जरा कान देऊ नाही, काय म्हणतात तुझे भाऊ बघ. अगं भक्तीपेक्षा दुसरं जगात श्रेष्ठ काही नाही आहे. आम्ही हरिभक्त, आमची बराबरी तुम्ही करू नये. भक्ती आणि अहंकार. मुक्ताबाई म्हणाली, अरे तू हरिभक्त झालास म्हणून त्याचं भूषण आम्हाला सांगतोस, अंतरातील सोय तर माहित नाही. आता तर आत्मसाक्षात्काराचा पत्ता नाही. हातात मोठा टाळ विणा घेऊन हरिकथा करतोस. हे सर्व मोठे पण मिरवण्या करताय हरिदास म्हणून घेणं. अरे जा, गुरु वाचून तुला मोक्ष मिळणार नाही. सत्य सांगितलेलं सत्य. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय अधि अधि. सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. सद्गुरु शिवाय मोक्ष मिळणार नाही. म्हणून गुरुला शरण जाणं आवश्यक आहे, असं मुक्ताबाईंनी उपदेश केलाय. त्याच्यानंतरची कथा भाग आपण उद्याच्या चित्रात पाहणार आहोत. मग नामदेवाला कसं काय ठरवलं जातं, त्यानंतर कसं काय गुरुची प्राप्ती होते. अत्यंत सुंदर सुंदर कथा आहेत. म्हणून आपण तो भाग उद्या पाहू या. अत्यंत प्रेमाने राहा, आनंदाने राहा, आरोग्य संपन्न राहा, निरामय राहा. भगवंताचं स्मरण सदैव करा. भगवंताच्या स्मरणामध्ये, संतांच्या सद्गुरूंच्या स्मरणामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. त्यामुळे येणारी संकट येत नाही, परत दूर होतात. म्हणून आणि भगवंताला नेहमी जगाच्या कल्याणाकरता प्रार्थना करता, मागावं जगाच्या कल्याणाकरता. जो स्वतः करता मागतो ते भीक आहे, गावाकरता मागतो ती भिक्षा आहे. देशाकरता मागतो ते दान आहे, आणि जगाच्या कल्याणाकरता मागतो ते प्रसाद आहे. जगाच्या कल्याणाकरता जो मागतो ते प्रसाद आहे. म्हणून जगाच्या कल्याणाकरता मागायचंय. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, कश्चित् दुःखमाप्नुयात्, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. बालकृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय.